ते लोखंडाचं सोनं करतो. संत आपलानी परक पाहत नाहीत, ते सगळ्यांचं सोनं करतात. म्हणून तेही विशेषण बाजूला ठेवलं. मग तुकोबारांचं लक्ष गेलं देवाकडे. दोन कट्टर दुश्मन बाजूबाजूला राहतात. कट्टर. एकाच्या पत्नीने भला मोठा दिवा घेतला आणि आपल्या अंगणामध्ये लावला. आता मला सांगा, त्या दिव्याला माहितीये का शेजारचं घर दुश्मनाचं आहे? तो त्याच्याही दारात काय देतो? प्रकाश देतो. तुकोबारांना समाधान वाटलं. अरे वा वा वा, वैऱ्याच्या दारात सुद्धा प्रकाश देतो. म्हणजे संतांचं, साधूचं, सज्जनाचं जीवन हे तसं आहे. दुराचारी असेल, विरोधक असेल, कोणी असेल, त्याच्याही जीवनात तो ज्ञानमय प्रकाश देतात. हे साधूचं लक्षण तुकोबारांचं लक्षात आलं. पण तुकोबारांनी दिव्याची उपमा साधूला द्यायची ठरवली. आता मला सांगा, आपल्या प्रत्येकाच्या घरात देवघर आहे की नाही? फक्त घरातल्या देवघराला कलश नसावा, असेल तर तो काढून ठेवावा. ज्या घरातल्या देवघराला कलश आहे त्या घराला दोष आहे. त्यांची कामं कधी पूर्ण होत नाही, ती अडलेलीच राहतात. म्हणून घरातल्या देवघराला कलश नसावा, असेल तर तो काढून टाकावा. ऐका, काढावा. मंदिराला कलश असावा, मंदिराच्या कलशाची सावली आपल्या घरावर पडू नये. मंदिराच्या कलशाची सावली आपल्या घरावर पडणं त्याला दोष आहे. काही काही कारण आहेत, काही विषय आहेत, फार गोड विषय आहेत. आणि हे सगळे ऐकण्याकरता, आध्यात्मिक फार गांभीर्याचे विषय ऐकण्याकरता 2 जून ते 7 जून गुरुवर्य अमृताश्रम महाराज जोशी बाबा यांची आपण सत्संग कथा पनवेलच्या मठात आपल्या ठेवले. बरेच जणांनी यावं, बाबांचा अशी इच्छा आहे. त्या अभ्यासक मंडळींनी वह्या पेन घेऊन यावं आणि रोज वेगवेगळे विषय लिहून काढावेत आणि स्वतःच्या जीवनाचं सोनं करावं. 5 दिवस कथा आहे, सत्संग कथा. अधिक अध्यात्मातले काही गोड प्रश्न तिथं उलगडले जाणार आहेत. ऐका, त्या दिव्याला माहिती नाही शेजारचं घर कसलं आहे, दुश्मनाचं आहे. त्याचं कारण एकच आहे, त्याला प्रकाश देणं हा त्याचा स्वभाव आहे. पण जर देवघर, आपल्या घरात देवघर असेल आणि तिथं दिवा लावत असू, ते महिन्यानी काय करा, ते देवघराच्या आतल्या बाजूला अशी 3 बोटं फिरवा. आतल्या बाजूला काय होतील? बोटं काळी होतील. तुकोबार म्हणले, संत ज्ञानमय प्रकाश देतात, पण काजळी नाही ना त्याला. काळं चांगलं का वाईट? काळा रंग निषेधात्मक आहे, तो पूजेत नाही वापरत. आपण घालतो का कधी काळं पॅन्ट किंवा काळं धोतर? नाही. ते कालकाई किंवा कालिका, महाकाली, स्मशानकाली, भद्रकाली, चंडकाली, कालीचे प्रकार आहेत, त्या पूजेला लागतात. ते इथे सांगत नाही, ते आपला विषय नाही. बरोबर, त्या प्रकार आहेत, त्या प्रकारात ते वस्त्र घातलं जातं. जसं तुम्ही आम्ही पांडुरंगाची उपासक, आपण पांढरं श्वेत नेसलं की आपली पूजा पूर्ण झाली. त्यातल्या त्यात अजून आपण सोहळ्यात पूजा करत असलो, पिवळ्या कलरचं नेसलं, पूजा परिपूर्ण झाली. काजळी होणं हे चांगलं नाही, काळं होणं चांगलं नाही, वाईट आहे. दिव्यात तो दोष तुकोबारांना दिसला. बरं, दिव्याला दोष कधी लागला? तुला काजळी निर्माण होईल. म्हणजे अग्नीला दोष कधी निर्माण झाला की तुला काजळी निर्माण होईल, कलंक लागेल. जेव्हा इंद्राला सहकार्य करायला गेला अग्नी, मग कोंबडाहून आरवला, ते सगळी गोष्ट माहितीये आईल्या भोगण्याच्या विषयाची. आणि तेव्हा श्राप दिला, जा वाईट कृत्याला सहकार्य केलंस ना, कलंक. त्याच्या आधी अग्नीला काजळी नव्हती. मग तुपाचा लावला तरी त्याला काजळीच आहे, आणि तेलाचा लावला तरी त्याला काजळीच आहे. पण पूर्वी नव्हतं. वाईट कार्याला सहकार्य केलं की कलंक लागतो. हे अग्नीला दिलेल्या श्रापातून तुम्ही आम्ही बोध घ्यायचंय की वाईट कार्याला सहकार्य करायचं, कलंक लागतो. मग तुकोबार म्हणले, अरे बापरे, साधूचं जीवन तर कलंक विरहित आहे. कुठल्या प्रकारचं कलंक आहे सांगा ना मला. तुकोबारांच्या जीवनातला प्रसंग आहे. तुकोबारांच्या चेहऱ्याला काळं लावलं गावातल्या लोकांनी आणि गाढवावर बसवलं. तुकोबारांची पत्नी स्वाभिमानी होती. पतीची निंदा आणि पतीचा त्रास पाहत नव्हता तिला, म्हणून ती शिव्या द्यायला लागली गावातल्या लोकांना. आवळे असे वाईट म्हणायला लागल्या. कळतं की नाही, असे माझे हे, आमचे ते तसे, आमचे असं बाजू मांडत होती. मग आताच्या पद्धत आमचे बावलट आहेत, काय बाजू मांडतील. आणि मग तुकोबार म्हणले, आवळे घरीचं पाणी तापत ठेव ग. ही लोक विसरलेत, यांनी मला काळं लावायच्या आधी स्वतःच्या हाताला लावून घेतलंय. एवढे विषय लक्षात घ्या. साधूचं मन तसं आहे, स्वच्छ आहे.
तुकोबारांच्या लक्षात आलं, दिव्याचं ही उपमा साधूला दिली नाही पाहिजे, कारण की याला काजळी निर्माण झाली, कलंक निर्माण झालाय. मला सांगा, ज्ञानोबाने ज्ञानेश्वरी लिहिली, ज्ञानोबाने ज्ञानेश्वरी सांगितली, सच्चिदानंद बाबाने लिहिली, आजपर्यंत आपण पारायण केलो, आपण तरलो का बुडलो? तरलो ना महाराज, तरलो की. एक एक अभंगावर माणसं तरलीत. समजा एक एक अभंगावर तर तेच 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 तरलीत, फॉर्च्युनर पर्यंत गेली. जाने तो समजने वालों को इशारा काफी. मी लहान होतो, मी म्हणजे अजून लहानच आहे, त्यावेळेला आम्ही आळंदीतून इकडे आलो होतो. आमच्या सुकापूरच्या पुढे एक कार्यक्रम होता, एक दिवशी बारसं होतं. आणि आमच्या वेळेला, त्यावेळेला मी जेव्हा 2004 ला, तेव्हा एक दिदी फार फेमस झाल्या होत्या कीर्तनासाठी. त्यांना आम्ही कीर्तनाला बोलवलं. महेश, त्या दिदींना तुम्ही घेऊन या. आम्ही आलो. बारशाला अभंग घेतला. कुठला? शनोक्षणी आची करावा विचार. दिदी त्या अजून 12 दिवसाच झाले, तर त्याला कुठं नाशिवंत देव का? अवघड आहे. एका अभंगावर आपण जर तरतोय, तर पूर्ण गाथा जर आपण श्रवण केला, गाथा जर जीवनात उतरवला, तर तरणार नाही आपण, देवच होऊन जाऊ एवढी ताकद गाथेत आहे. देव होऊन जाऊ महाराज, देव होऊन. आखी ज्ञानेश्वरी नाही तुम्हाला कळता आली, एक तरी ओवी, एक. काही जणांकडे गुण आहेत बरं का, पण अवगुण पण आहेत. एक आम्ही ठिकाणी गेलो आणि एक माणूस म्हणतो, महाराज आमच्या गावातला फार मोठा भजने आहे आणि सकाळचं कीर्तन होतं काल. नाही म्हटलं उभे राहा. ते म्हटले, महाराज मला उभं राहून नाही, बसून येतं, पण फक्त संध्याकाळी. नाही कळलं? गाणार एक नंबर, पण फक्त संध्याकाळीच, आणि स्वर तेव्हाच लागतो. म्हणजे गुण आहे, पण त्याबरोबर गोड गाणं भजन चांगलं करतो अवगुण आहे, पण त्याच्यात अवगुण आहे, फक्त संध्याकाळीच गाता येतं, हा त्याचा काय अवगुण आहे. माळकरी आहे. मला एकाने विचार, महाराज थोडं घेणार? अवगुण आहे की नाही? गुण आहे. परमार्थ करणं सर्वात मोठा गुण आहे, पण काहीतरी आपल्याला अभिप्रेत व्यसन असणं अवगुण आहे. सेवा करणं, स्वयंपाक चांगलं बनवणं गुण आहे, पण बनवलेला स्वयंपाक पहिलं सासू सासऱ्याच्या पुढे वाढणं हा गुण आहे, पण त्यांना न वाढता खाणं हा अवगुण आहे. बहिणीत माझ्यात काही उत्तर, तशी टिप्स तुमच्या डोक्यात घ्या आणि तसं गुण आहे, अवगुण पण आहे. ऐका, मग आमचं गुण जीवन गुणरहित का अवगुण रहित? आमचं जीवन गुन्हा करता दिलेलं आहे देवाने. दत्त गुरुनी 24 गुरु केले, गुन्हा करता केले, अवगुणा करता नाही केले. ऐका, मला सांगा, काय फायदा आपला? काय फायदा आहे? तुम्ही भांडता दागिन्यासाठी आणि तुम्ही भांडता प्रॉपर्टीसाठी. जनरल हा एकच विषय चालले सध्या समाजात सगळीकडे. तुम्ही भांडता कशा करता? देवा अंग सोडा, झाडाला त्रास होतोय. तुम्ही पतीशी भांडता कशा करता? बाय पटलं नाही का काय? हा येता नाही, या. मी थोडस स्पष्ट आहे दीपक, स्पष्ट आहे. मला सांगा, तुम्ही भांडता दागिन्यासाठी आणि आपण भांडतोय प्रॉपर्टीसाठी. भावामध्ये, गावामध्ये भावकी, पण प्रॉपर्टीसाठी. मला सांगा, तुम्ही दागिन्यासाठी भांडला तरी बरोबर न्याल? बरोबर नेणार असेल तर मला सांगा, मी येतो. न्याल काय? नाही. आपण किती प्रॉपर्टीसाठी भांडलो, आपण नेऊ काय? नाही ना. मग कशा करता? तुमची गंठन बरोबर जाईल का तुमची तुळशीची माळ बरोबर जाईल? जोरात उत्तर द्या. गंठन बरोबर जाईल का तुळशीची माळ? म्हणजे गंठन मोठी का तुळशीची माळ मोठी? घाला. बाबा आहेत 3 दिवस गावात, पण महाराज एवढं काय आम्हाला सांगू नकोस, कारण उद्या कुठला वार आहे? शनिवार का शुक्रवार? शनिवार.
मग काला रविवारीच आहे का काय तुमचा? संध्याकाळी विशेष नाही, जेवढे चाकरमणी आला असतील तिरुपती सकाळी आता प्रसाद झालाय, आता संध्याकाळी तेवढं कसं कळलं? काली पिशवी बोलल्या, काली पिशवी. अवघड आहे, हेच कळलं पाहिजे. कीर्तन कीर्तन दुसरं काय नाही. भावबळे आकळे एरवी ना कळे. एखाद्या विषय एरवी म्हणजे बुधवारी शुक्रवारी रविवारी एरवी ना कळे. माणसं फार हुशार असतात, कीर्तनात अगदी डोकं हलवतात. बरोबर आहे महाराज, बरोबर आहे, बरोबर आहे. आणि म्हटलं मग चला आळंदीला पंढरपूरला माळ गेलो. वेळ नाही महाराज, वेळ कोणाला आहे? कोणालाच वेळ नाही, संपत चालली वेळ. चला पुढे. आणि मग दिव्यात दोष दिसला. नको 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 बाबा, म्हटले दिव्याची उपमा दिली तर दिव्याला कलंक आहे. मग काय करायचं? तुकोबर आहे सज्जनाची लक्षणं शोधायला लागले. आणि मग एक पूर्वीचा दृष्टांत आहे, ऐका. पूर्वी सासरकरणी ज्या मुली होत्या त्यांना गावातल्या मोठ्या माणसांच्या पुढे बिना पदराची जाण्याची अनुमती नव्हती. जर थोर मोठी माणसं दिसली, 11 वाजले का काय भजन मंडळ आलं, तर त्या काय करायच्या? बाबा तुम्हाला आठवत असेल 1 2 3 सगळ्या बाबांना आठवत असेल मागे बसतात, लगेच काय करायच्या? सासरकरणी पदर घ्यायचे. मोठा दीर सासू सासरा यांच्या पुढे बिना पदराचं जाऊ नये, पुण्य संपत. आता पदर राहिलंच नाही, काय गाऊनवर कुठून पदर घेते? कसं दिसल गुजगाव? काय येडपट सारखे. रात्री घाला कोणाला नाही म्हटलंय आम्ही, दिवसभर वहिनी दुकानात अशी दलिद्री. एक लक्षात घ्या, सकल हिंदू समाजाला विनंती आहे, हाफ पॅन्ट वर आणि गाऊनवर अजिबात मंदिरात एंट्री द्यायची नाही, अजिबात. तर आम्ही काही देव मानत नाही का? घरी बस, नवऱ्याला पूज. नियम काय आहे? देवाचं दर्शन घेताना पदर घेतला पाहिजे. चालू आहे का? थोडं पोच कर 2 मिनिटं. भाव म्हणून माझं चुकत असेल तर बिंदास कानाखाली घ्यायचा. आई माझं चुकलं तर मुलगा म्हणून घ्यायचा. मी चुकलं मान्य करणारा व्यक्ती आहे. पण एक लक्षात घ्या, पूर्वी आडाणी होती पण मर्यादित राहत होती, म्हणून 4 भाव 4 जावा एकत्र राहिल्या आणि सुखाने संसार केला महाराज, सुखाने केला. आता फक्त 1.5-2 महिने जातात. अहो मर ना. पूर्वी असं होतं, सुना पदर घ्यायच्या, चप्पल पण घालत नव्हत्या, असली तसे पायात हातात घ्यायच्या आणि चालायच्या. चिल्लर घ्यायचे टाकायचे. त्याला भीक मागी पद्धत. चांगला अगदी असा पदर काढलेला, असा कांद्यावर, काहीच चिंता नाही त्याला, हातावर घेतो. कोणी आणली फॅशन मध्ये भेटली पाहिजे. चांगल्या पद्धतीच्या हिंदूंच्या चांगल्या पद्धतीच्या वाट लावत चाललोय आपण. पूर्वी 9वारी होती, 6वारी आली. लग्न कार्यात चालू नेसत होत्या, छान वाटत होत्या. 1 पीस, सरारा, घागरा. आलाय ना, आली. नवऱ्या पण घागरा घालू नये असं नाही, पण घागरा कोणी घालावा जी 5 फूट 5.5 फूट उंच आहे तिने, जी मजबूत आहे उंच आहे तिने. माझ्या मित्राच्या बायकोनी घेतला घागरा. मी सांगतो वहिनी घेऊ नको, तू 4.5 फूट. ती म्हटली भाऊजी 4 इंचाचे मी सँडल घेते, 4.25 होईल. हो मग घेतली. आता लग्न संध्याकाळचं होतं, स्टेज होतं उंच, ही आधीच एवढी आणि त्याचे घागरे. आता ह्या पोरीला माहिती असेल एवढे मोठा त्याचा पसारा. त्या 2 जणी अशा लागतात त्या उचलायला बाजूने. ही एवढी, ती चढायला 3ऱ्या पायरीवरनं उलटी, घागरा उघडा.
मग ती मला थोडे दिवसांनी म्हटली, भाऊजी तुमचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. अगं मी चांगलंच सांगतो कोणाला, पण पटत नाही लोकांना. एकाला बोललो गाडी फास्ट चालू नको, सांभाळून. पाय हात मोडला. थोडे दिवसांनी, महाराज काय करू, कुठला तरी ग्रह फिरला नाही, ऐकलं नाही. पोरीनं म्हटलं टिकल्या लावा, हातात बांगड्या घाला, कपडाला कुंकू लावा, केस आंबाडा बांधा किंवा वेणी बांधा, झाले पिकले केस. पूर्वी का केस पिकत नव्हते, आंबाडा आणि वेणी होती. ते मग अशीच मी माझ्या मावस बहिणीच्या लग्नाला गेलो, तर ती पार्लरवाली त्याचं काहीतरी गरम केलं होतं. तिने काय बोलतात बाई त्याला, हा हा बरोबर आहे, स्टेपनी. काय स्ट्रेटनिंग मशीनिंग, आता काय माहिती काय बोलतात. तिने ते असं ते गरम केलेलं असं काहीतरी होतं, त्याला ते असं गुंडाळलं बाबा, हा गुंडाळलं, आणि ते असे केस आले. आणि ती पोरगी अशी आली समोरून, त्या नवरदेवाचा त्याचा करवला होता बाजूला उभा, तिने असं केलं तो पडला. फॅशनला किंमतच राहिली नाही, काही करतात. एक मुलगा मठात आला, माझ्याशी असं नाही, आणि समोरून आला, बसला. म्हटलं महाराज जॉब लागत नाही, जरा काहीतरी बघा कुंडली. मी बघत होतो, मी जाता जाता आमच्या नितीनला म्हटलं, नितीन ह्याला जरा 500 रुपये दे रे. का दे, तर तो माझ्या समोर बसला, तेव्हा दोन्ही ढोकरं त्याची पॅन्टीतनं बाहेर आली. म्हटलं परिस्थिती गरीब असेल, 500 दे. तो म्हटलं बाबा ही 3,500ची पॅन्ट आहे. म्हटलं फाटली. बाबा साक्षी आहेत, बाबांना विचारा. फाटलेलं घालणं म्हणजे दरिद्र्याचं लक्षण असतं. मग पूर्वीची लोक गरीब होती, पण फाटलं तर शिवून घालत होते. पूर्वीची लोक गरीब होती, पण फाटलं तर शिवून घालत होती. पण हल्ली फाटलेल्याला 3,500 देतात. मग बिघडलीत का सुधारलीत, मला तेच कळत नाही. हा बिघडलीत का सुधारलीत. पूर्वी सर्दी झाली की अशी काढून बाहेर टाकायची, आता रुमाल घेतात आणि रुमालात ठेवतात. सुधारलीत का बिघडलीत. दिवसभर तू घेऊन फिरायचं, आणि विसरल्या पाण्याने तोंडाला म्हटलं खारट का लागलाय रुमाल, खाल्ला अर्धा, बिघडली. मला थोडासा वेगळा मूड आहे आज, एक लक्षात घ्या. पण ते पूर्वी असं वाटते, माणसं घरी आलीत की चहा डायरेक्ट ठेवला जायचा. तुम्हाला आठवत असेल, अशी पेले होते स्टीलचे, बाबा बरोबर ना, चहाला पेले, आणि खाली बशी असायची. ती बशी पेला भरून बशीत असायचा चहा, आणि तो पाहुण्यांना आणून द्यायला जायचा. काय प्रेम, वा. आता त्याचा चहा घेणार, मी भिकारी आहे, तुझ्याकडे आलोय घ्यायला, माझी बायको करून देत नाही. मग कॉफी घेणार महाराज, नाही सोडली. तुझा चेहरा तसा बघितला, काय कॉफी पिल घेणार का नाही विचारायचं. पूर्वी माणसं ही बघा, ही इथून ही मंडळी आहेत ना, यांच्या जीवनातलं मी सांगतोय. पाहुणा आला की पहिल्यांदा पाय धुवायला पाणी, पाहुणा आला की साखर आणि पाणी, आणि लगेच चहा यायचा. सासूने असं घोंगडं टाकलं, गावातली 4 लोक आली, आणि सासूने हाक मारला, ठके चहा ठेव. नवीन नवरी पदर आवरला, गेली, चूल पेटली होती, पातेलं मांडलं, पाणी ठेवलं, पाणी उकळायला लागलं, बुकी टाकली, बुकी करते, बुकी टाकली, साखरेचा डबा उघडला, साखर नाही. आता झाकली मूठ सवाला, घरातलं काय नसेल असेल ते बाहेर चव्हाट्यावर आणू नये, हा नियम आहे. ती हळूच गेली दाराच्या मागे, आत्या आत्या, आताशीच बोलले आत्या आत्या. आवाज हळू आवाज गेला आत्याच्या. आत्याने बोलली, पुरी काय, साखर संपली. एवढं ऐकलं. 4 माणसं ओटीवर बसलेत. आत्या म्हणाली, अगं ती वरची फळी मांडले ना, त्या फळीवर जे काही डबे, ते उजव्या हातातून 4था डबा उघड, आणि 3 मांजरी आणि 1 कुत्रा टाक. काय टाक? 3 मांजरी आणि 1 कुत्रा टाक.
चहा प्यायला आली ते बोलले सोडली, आज परत नाही प्यायचो. तो म्हणाला नाही नाही आतापर्यंत पितो, आता नाही अजिबात प्यायचो. चौथा म्हणाला भानगड तर काय. म्हटलं आत्या चहा द्यायची नसेल तर देऊ नका, पण कुत्री मांजरी काय टाकता हो. हसली आत्या. अरे 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 म्हटले तुम्हाला सांगायचं विसरले, आपल्या हिंदू धर्मामध्ये रुखवत देण्याची पद्धत आहे. त्यातल्या त्यात कोकणामध्ये सुद्धा पद्धत आहे, घाटावर पण पद्धत आहे, देशावर पद्धत आहे. का इकडे पद्धत कोलवाड की नाही. गावाचं नाव काय. घोटबळ आहे का पद्धत रुखवतीची. मग तो विधी असा आहे, नवरीच्या आईने मंडपात जाऊन नवऱ्याच्या आईचा हात धरावा आणि तिला घरामध्ये न्यावी. त्यांच्या एका चौरंगाला किंवा पाटाच्या भोवती रांगोळी काढावी, विहिणीला तिला बसवावी, विहीण बाईला बसवावी, तिला हळदी कुंकू लावावं, डोक्यामध्ये तिच्या गजरा किंवा वेणी भरावी आणि तिला साडी चोळीने तिचं काय करावं, ओटी भरावी. आणि एका नवीन ताटामध्ये वेगवेगळे पदार्थ बनवावे, जे आपण दिवाळीला बनवतो ते, आणि अजून साखरेचे पदार्थ बनवावे. ते विहिणीच्या हातात द्यावं आणि म्हणावं गोड करून घ्या. कसंही असलं तरी काय शब्द बोलायचा, म्हणजे हा मुली करता शब्द वापरला जातो बरं का. कशी असली तरी गोड करून घ्या. आपल्याकडे छान पद्धत आहे, राजस्थान मध्ये डेंजर पद्धत आहे. तिथं नवरा नवरीचे वडील, नवरीचे नवऱ्याचे वडील त्यांना आणतात आणि मी नारळ, गावातला पंच उठतो आणि तो नारळ त्या नवरीच्या हातात देतो, नवरीच्या वडिलाच्या. नवरीचे वडील तो नारळ घेतो आणि नवऱ्याच्या वडिलांच्या हातात देतो आणि सांगतो भळो निकळो भुंडो निकळो तारी किस्मत. आपल्याकडे गोड मानून घ्या म्हणतात, तिकडं भळो निकळो भुंडो निकळो थाळी किस्मत, म्हणजे आमची पोर चांगली निघल नाही तर वाईट निघल, तुझं नशीब. पण आपल्याकडे काय पद्धत आहे, मर्यादा आहे, गोड करून घ्या. अहो माझ्या बहीणबाईंनी, माझ्या मुलाचं लग्न 1.5 महिन्यापूर्वी झालं, माझ्या बहीणबाईंनी साखरेचा पोपट, साखरेची मांजर, साखरेचा कुत्रा, साखरेचं गाढव, साखरेचा सिंह, साखरेचा हत्ती, हे असे सगळे असे वेगवेगळे पदार्थ केले होते आणि ते मला तिने रुखवतीमध्ये दिले. मग आपल्या चौघांची चहा, त्याच्यात मी, त्याच्यात सुनबाई, आपल्या 5-6 जणांची चहा गोड व्हावी याकरता मी 3 मांजरी आणि 1 कुत्रा टाकायला सांगितला. कसले ते, साखरेचे. आता सांगा, कुत्रा आणि मांजर असले तरी आकाराला महत्व का गोडपणाला महत्व. गोडपणाला. वरचा आकार बघू का आपण त्याचा, नाही, त्याच्यातलं काय बघू, गोड. तसं संत बाह्य रंगाने कोणत्याही जातीचे, कोणत्याही कुळाचे, कोणत्याही असले, कसेही असले तरी त्यांचं बाह्य रंग पाहतलं जात नाही, त्यांच्यातलं तत्व गोडवा पाहायला जातो. म्हणून तसं संत साखर जशी सर्वांगाने गोड आहे तशी संत सर्वांगाने गोड आहेत. अभंगाचं दुसरं
दोषाचं करायचं काय? त्यांना तसंच ठेवायचं काम संत तसेच ठेवतात का? नाही. संतांनी पाहिलं आणि ते बेटाचं झाड रडत होतं. संत म्हणाले काय झालं? मला देवापर्यंत पोहोचता येणार नाही का? मी आधी चंदनाच्या शेजारी उभवत होतो. जर त्यांनी सुगंध दिला असता तर मी देवापर्यंत पोहोचलो असतो, पण माझं भाग्य नाही, मला त्यांनी गुण दिला नाही. संत म्हणाले चिंता करू नकोस. तो वेळ स्वच्छ केला, त्याला पताक लावली, वर पडशी लावली, त्याला गंध तिलक केलं, खांद्यावर घेतली आणि महिन्याच्या वारीला प्रदक्षिणा नेली, मंदिरापर्यंत नेली, देवाच्या चरणाला लावली, घरात आणली, आपल्या नित्य पूजेच्या ठिकाणी ठेवली आणि रोज तिला गंधाक्षता वाहून त्याची पूजा केली. ज्याला टाकलं चंदनाने त्याला संतांनी पुन्हा देवापर्यंत नेलं. चला पुढे. मग परीसाचं काय? ऐका, परीस हा फक्त लोखंडाचं सोनं करतो, पण संत काय करतात ऐका. उभ्या पंढरपुरामध्ये सगळे पांडुरंगाचं दर्शन आणि पहिली पूजा करायचे आणि नंतर रुक्मिणीचं दर्शन घ्यायचे. पण भागवत नावाचा ग्रस्त आधी रुक्मिणीची पूजा करत होते. रुक्मिणी माता प्रसन्न झाल्या. रुक्मिणी माता म्हणाले वा, पहिल्यांदा कोणतरी माझी पूजा करायला येते, आमच्या ह्यांची पूजा नंतर करायला जातो. पण त्याला खुश होऊन परीस दिला. त्यांचं नाव परिसा भागवत. नामदेवरायांच्या घरवाली आणि परिसा भागवतांची घरवाली सख्या मैत्रिणी असल्यामुळे तिला तिची दया आली आणि नामदेवरायांच्या घरामध्ये चांगलं काहीतरी व्हावं म्हणून परिसा भागवतांच्या पत्नीने सांगितलं, ताई हा परीस न्या आणि असेल तेवढ्या तुमच्या लोखंडाच्या वस्तूला लावा, माझा परीस माझ्या आमचे हे यायच्या आधी परत आणून द्या. नामदेवरायांच्या पत्नीने तो घेतला. लगबग चालू झाली घरामध्ये, लोखंड जमायची. तेवढ्यात नामदेवराय आले. नामदेवराय म्हणाले का ग कसली गडबड झाली? अहो परीस मिळालाय, त्यांचा परीस आहे, रुक्मिणीने दिलाय, तो लावून आपण सोनं करूया आणि त्यांना देऊन टाकूया. नामदेवराय म्हणाले अगं वेडे, या उपाधी करता आपण नाही ग. म्हणून नामदेवरायांनी घेतला आणि तो नेऊन कुठे टाकला? चंद्रभागेत टाकला. थोड्या कालावधीमध्ये परिसा भागवतांच्या पत्नी आल्या. त्याने विचारलं का ग माझा परीस दे. रडायला लागली नामदेवरायांची पत्नी. अहो आमच्या ह्यांनी फेकून दिला, तुम्ही लपवण्याचं काहीतरी षडयंत्र केलंय, माझा परीस तुम्ही लपवून ठेवला असेल आणि नवरा बायको खोटं म्हणताय. नामदेवराय म्हणाले अहो नाही, ही उपाधी कशाला पाहिजे? सगळे जण जमले, पंच जमले, गाववाले जमले, आता काय नाही. आणि सगळ्यांनी विचारलं का हो? परिसा भागवताची पत्नी म्हणाली मी दिला होता की नाही? विचारा तिला. हो म्हटली दिला होता, खोटं बोलणार नाही. काय केला? लपवला का? नाही, पाण्यात फेकून दिला, जमणार नाही.
पंच म्हणाले त्यांचा परीस त्यांना द्या. नामदेवराय म्हटले परीसच? भागवत म्हटले अहो तुम्ही एवढी आयुष्यभर साधना करताय आणि या परीसाच्या नादाला लागताय. म्हटले काय फायदा. म्हणून असं नामदेवराय गेले आणि पाण्यामध्ये ती पण घे. नामदेवराय गेले आणि ओंजळभर असे दगड आणले. आणि नामदेवरायांनी सांगितलं भागवतजी याच्यातला कोणताही एक दगड घ्या आणि लोखंडाला लावा, सोनच बनेल. सगळे हसायला लागले. नामदेवराय म्हणाले जमणार नाही, ह्याच्यातला कोणताही तुम्हाला तुमचा परीस पाहिजे ना. परिसा भागवतांनी एक दगड घेतला. नामदेवरायांनी बाकीचे सगळे दगड पुन्हा टाकले चंद्रभागेत. परिसा भागवतांनी लावला लोखंडाला, सोनं झालं लोखंडाचं. माझा विषय इथं संपत नाही. परीस लोखंडाचं सोनं करतं, पण संतांचा स्पर्श दगडाला झाला तर दगडाचा परीस होतो. ही ताकद संतांची आहे. म्हणून संत सर्वांगाने म्हणून असं हे सगळं बघताना कोणत्याही पद्धतीचा अवगुण दिसत नाही. अभंगाचं तिसरं चरण. तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी, तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी, तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी, तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी. गुण मिळायची ना, पाहता गुण मिळायची ना, पाहता गुण मिळायची ना. दीपा नाही पाणी कोटी अंधकार,
दीपा नाही पाटी कोटी अंधकार तुका म्हणे तशा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. आपलंही जीवन सज्जनासारखं गुणग्राही असावं. असतील एखादे दोष आपण ते घालवावेत. आपलं जीवन धर्माकरता, देशाकरता, संप्रदायाकरता, भक्तीकरता असावं. आज फार समाधान वाटते. वर्षात मंदिर पूर्ण झालं महाराज. एकदा गावाल्यांकरता टाळ्या वाजव. एकीच बळ आहे. कधीच काही कमी पडणार नाही आणि बापूजी देव कमी पडू पण देणार नाही. एवढं जागृत देवस्थान आहे. फक्त निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धारी हे वर्म चुकू नये. सगळं करा. आपण प्रपंच करता जेवढं करता ना तेवढं परमार्थ करता करा. देव नक्कीच भरभरून देईल. छानपैकी मंदिर असं फार छान मूर्ती बनवायला टाकल्यात. मला त्यांचा फोन येतो मध्ये मध्ये. कारण की परवा पण दुसऱ्या एका गावातले 6 मूर्ती बनवायला दिल्या. पण छान मूर्तीचा अभ्यासक ते मंडळी आहेत. फार चैतन्य आहे. मी बरेच वर्ष पाहतो. मी म्हटलं इथं फार चैतन्य आहे. आणि हे सगळा परिसर बापूजी देवाने तुम्हा सर्वांना अशी हातापायला बळ द्यावं आणि तुमचं जीवन ऐश्वर्य संपन्न करावं. सगळी कार्य तुमच्या हातात पूर्ण व्हावीत. ज्ञानोबारांनी तुकोबारांनी तुम्हाला भक्ती ज्ञान वैराग्याचं बळ प्रदान करून मोक्षाची अशी अपेक्षा अधिकारी आपल्या प्रत्येकाला प्राप्त करून द्यावा. ज्या संतांनी हे ज्ञान आपल्या उंजळीत टाकलं ते संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली